नमस्कार, मी सोनल बशिरे. द पॅन्थर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उल्हासनगर शहरामध्ये आजपर्यंत अनेक मूलभूत गरजा हे आत्तापर्यंत नागरिकांपर्यंत पोचलेल्या नाहीत आणि त्यामध्येच आता अनेक योजना आणि अनेक प्रस्ताव हे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये उल्हासनगर शहरामध्ये मेट्रो ही देखील पळणार आहे. याआधी उल्हासनगर शहरामध्ये कुठेही बस ही पळत नसताना मेट्रो ही येणार आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परंतु या मेट्रोला जे नाव देण्यात येणार आहे सिंधुनगर, याचा विरोध आता बहुजन वंचित आघाडी या पक्षाकडून केला जात आहे. सदर बाबतीत त्यांनी उल्हासनगर शहरातील प्रांत अधिकारी यांना मुख्यमंत्री यांना पत्र देत सदर पत्र हे प्रांत अधिकारी यांना दिले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की उल्हासनगर शहराचे नाव सिंधुनगर ठेवण्यासाठी याआधी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी केलं होतं, परंतु राजकीय तेढ निर्माण होऊ शकते किंवा सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदर जे सिंधुनगर जे नाव आहे ते वगळावे आणि या मेट्रो स्टेशनला बहुजन नेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी बहुजन वंचित आघाडी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकरणाबद्दल बहुजन वंचित आघाडीची उल्हासनगर शहराची तरुण कार्यकर्ते यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. जय शिवराय, जय झूलेलाल, जय संविधान. अपने शहर में, उल्लासनगर शहर में मेट्रो जैसा प्रकल्प शुरू होने जा रहा है और हमको बहुत गर्व है. उल्लासनगर में मेट्रो का जो प्रस्ताव केंद्र शासन ने पास किया है वो हमारे तक आने वाला है. हम सब रहवासी शुक्रगुजार हूँ कि इस प्रकल्प के लिए जल्द से जल्द पूरा किया जा सके. हमारे शहर में पहले भी उल्लासनगर का नाम सिंधुनगर रखने की कोशिश की गई है. अब भी मेट्रो का जो अनावरण होने वाला है प्रकल्प का, उसमें भी सिंधुनगर का नाम घोषित करने वाले हैं. लेकिन हमारे उल्लासनगर में सर्वपक्षीय भारतीय रहने के वजह से हर प्रांत के यहाँ लोक संख्या अपने उल्लासनगर में है. मेरे एक गुरुजी है कि मोटा देवी मंदिर जगदम्बा यहाँ का सामने जो जगह है वहाँ मेट्रो का प्रकल्प शुरू किया जाए और स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहब, इन्होंने हर गली में, हर चौराहे में, हर शहर में उन्होंने जी जान से मेहनत करके जिस प्रकार काम किया है, तो हमारी वंचित बहुजन वती आघाड़ी के वजह से ये हमें कहना है कि उनका नाम इस प्रकल्प को दिया जाए, मेट्रो के लिए दिया जाए. और रही बात सिंधुनगर की, तो ये सिंधुनगर अपना उल्लासनगर है. ये उल्लासनगर में सिंधी बांधव रहते हैं, उल्लासनगर में क्रिश्चियन, सिख, ईसाई सब रहते हैं. ये कुछ पदाधिकारी लोग जैसे अपने नेताओं को मालूम नहीं है, क्योंकि हम भी वंचित हैं और हमारे जैसे लाखों भाई वंचित हैं. उनका विचार विमर्श के अलावा ये हम होने नहीं देंगे. ये मैं उल्लासनगर सचिव की तरफ से कह रहा हूँ कि अगर आप ऐसा निर्णय लेते हैं तो अयोग्य है, क्योंकि ये भारतीय संविधान के खिलाफ है. और मेरी गुजारिश है कि यह निर्णय के लिए सब पक्ष के, सब जाति के इकट्ठा करके जो निर्णय लेने चाहिए वो लिया जाए. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय झूलेलाल. जय भीम, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल. ह्या देशात मुंबईसारख्या शहरात मेट्रोची प्रगतीने काम चालू आहे. ते वाढता उल्हासनगरमध्ये पण मेट्रो भविष्यात येणार आहे. शासनाचा आम्ही धन्यवाद करतो की आमच्या उल्हासनगरामध्ये पण मेट्रोचा विचार केला जात आहे. पण ह्या मेट्रो बनता वेळेस शासनाने या उल्हासनगरमध्ये मेट्रो स्टेशन होणार आहे, त्या स्टेशनाचं नाव सिंधुनगर असं ठेवण्यात येईल. पण सिंधू नाव ठेवल्यानंतर इतर भाषिकांना त्याचा वाईट वाटेल, इतर भाषिकांवर अन्याय होईल. म्हणून शासनाने असं न करता त्या
त्या ठिकाणाचं नाव लोकनेते बहुजन नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव द्यावं. कारण की बहुजनासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी अहोरात्र झटपट करून या समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं. त्यांचं कुठे ना कुठे आमच्या समाजाला विसर पडू नये ह्याकरता आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव देण्याची शासनाला मागणी केलेली आहे. आणि आज वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे आणि शासन या निवेदनावर काम करतील अशी आशा बाळगतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज काही दिवसापूर्वी आमचे आमदार यांनी एक पत्र काढलं की या उल्हासनगर शहरामध्ये मेट्रो येणार आहे. आज आम्ही एवढं खुश झालो, म्हणजे खूपच खुश झालो. आतापर्यंत आम्ही फक्त मुंबईमध्ये जाऊन मेट्रो बघत होतो, पण आमच्या उल्हासनगर शहरामध्ये मेट्रो येते त्यासाठी अख्खं उल्हासनगर खूप खुशीमध्ये, पण तेवढं दुःखामध्ये पण तेवढं आहोत आम्ही. त्याचं कारण असं आहे की या उल्हासनगर मेट्रोला शिंदूनगर नाव देण्यात येते, पण इथे एका समुदायाचा व्यक्ती इथे राहत नाही. इथे बरेच जाती धर्माचे इथे लोक राहत आहे. या सर्वांचा विचार करून तसं एक जे लोकनेते आहेत गोपीनाथ ते मागवले की गोपीनाथ मुंडे यांना नाव देण्यात यावं, हे नाव देण्यात यावं, तर खूपच बरं होईल. आणि जो माणूस समाजामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, आज समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीसोबत त्यांनी काम केलेलं आहे, अख्ख्या समाजासोबत त्यांनी काम केलेलं आहे, अशा व्यक्तीचं नाव दिलं इथं समाजाचे प्रेरणादायी ठरेल आणि खूप लोक त्या गोष्टीला ते प्रोत्साहन देतील आणि त्याला त्या कोणी विरोध करू शकत नाही. मी फक्त शासनाला एकच विनंती करतो की आपण या गोष्टीचा विचार करावा. बस एवढं बोलतो. जय संविधान, जय भीम, जय शिवराय. माहीत असावे की उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीबद्दल अजूनपर्यंत GR आलेलं नाही, तरी देखील उल्हासनगर शहराचे बॅनर फेम आमदार हे सातत्याने बॅनर्स लावत आहेत, होर्डिंग्स लावत आहेत, बातम्यांच्या माध्यमातून देखील ते साजरं करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आता बुलेट ट्रेनच्याबद्दल देखील बातम्या देत आहेत आणि मेट्रोसाठी बॅनरबाजी करत आहेत. परंतु जोपर्यंत हे सगळं उल्हासनगर शहरामध्ये लागू होत नाही तोपर्यंत अशी बॅनरबाजी का करत आहेत ते आता जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे.